आजच्या गोष्टीचं नाव आहे वेडं पिल्लू शहाणं झालं. खूप छान गोष्ट आहे बरं का ही. एक होती कोंबडीताई, तिला होती पिल्लं 7. 6 पिल्लं शहाणी होती, एक मात्र आगाऊ होतं, हट्टी होतं. आईचं ऐकायचं नाही. आई सांगेल त्याच्या बरोबर उलटं वागायचं. 6 शहाणी पिल्लं आईच्या अवतीभोवती राहायची. बाहेर जाताना तिच्या बाजूबाजूनेच चालायची. 7वं पिल्लू मात्र आईजवळ थांबायचं नाही. दुसरेच उद्योग करत राहायचं. बाहेर फिरताना आईच्या पुढे तरी पळायचं, नाहीतर मागे तरी रेंगाळत राहायचं. कोंबडीताई समजावून, रागावून, धमकावून, मारून थकली, पण पिल्लाचं वागणं सुधारलं नाही. एक दिवस कोंबडीताई आपल्या पिल्लांना घेऊन दाणे टिपायला निघाली. 7वं पिल्लू सर्वांच्या पुढे धावत होतं. रस्ता ओलांडून पलीकडच्या शेतात जायचं होतं. कोंबडीताई ओरडत होती, "थांब रे, माझ्याबरोबर चाल, गाड्या येत आहेत, ठोकर बसेल." पण पिल्लं आपल्याच मस्तीत. ते रस्त्याच्या मध्ये पोचलं, तेवढ्यात एक गाडी जोराने आलीच. 6 शहाणी पिल्लं जोरात ओरडली, "कुकुचकू, गाडी आली, सांभाळ तू." 7व्या पिल्लानं घाबरून पुढे उडी मारली आणि एका चिखलाच्या खड्ड्यात पडलं. कोंबडीताई धावत आली. तिनं चोचीनं त्याला बाहेर काढलं. खूप रागे भरली, पण शहाणं होईल तर ते 7वं पिल्लू कसलं? त्याला आणखी राग आला. आता ते सर्वांच्या मागून चालू लागलं. कोंबडीताई सारखं मागं वळून पाहायची. थोडं पुढे चालायची. 6 शहाणी पिल्लं तिच्याबरोबर चालत होती. मागे चालणाऱ्या 7व्या पिल्लाला आकाशात फिरणाऱ्या घारीनं पाहिलं. ती जोरात झेप घेत खाली आली आणि आपल्या पंजात तिनं पिल्लाला उचललं आणि पुन्हा आकाशात भरारी मारली. घारीला वाटलं, छान झालं, आज आपल्या पिल्लांना चांगलं भक्ष्य मिळालं. 7वं पिल्लू घाबरलं. आता घार आपल्याला खाणार म्हणून त्याला रडू कोसळलं. आईची आठवण येऊ लागली. पण आई थोडीच एवढ्या उंच आकाशात येऊ शकणार होती. तरी त्याने हिंमत एकवटली. आपल्या इवलुशा चोचीनं घारीच्या पंजावर टोचायला सुरुवात केली. हे अनपेक्षित असल्याने घार गोंधळली. तिच्या हातून पिल्लू सुटलं आणि वाऱ्याबरोबर घरंगळत गोल गोल फिरत वेगानं खाली येऊ लागलं. पिल्लाला वाटलं, संपलं, आज आपलं मरण निश्चित. घारीच्या तावडीतून तर सुटलो, पण आपटून आपण नक्कीच मरणार. पण पिल्लाचं नशीब चांगलं होतं. ते शेतातल्या गवताच्या एका मोठ्या ढिगाऱ्यावर पडलं. त्याला लागलं नाही. पण आता ते घाबरलं होतं. त्याला तहान लागली होती. हळूहळू ते गवतावरून खाली उतरलं. फिस, म्याव. समोरून मांजर फिसकारून त्याच्याकडेच बघू आली. पिल्लू घाबरून गवताच्या गंजीत शिरलं. श्वास घेतोय तोवर फुस फुस असा चमत्कारिक आवाज आला. पिल्लानं आजूबाजूला पाहिलं तर एक नाग वेटोळे घालून बसला होता. तो त्याचे लाल लाल डोळे रोखून जीभ चाटत पिल्लाकडे पाहत होता. 7व्या पिल्लाला काय करावं ते समजेना. बाहेर मांजर, आत साप. ते गवतातून बाहेर पडलं आणि जीव घेऊन सैरावैरा धावत सुटलं. साप आणि मांजर दोन्ही पिल्लाला पकडण्यासाठी तयार झाले. तेवढ्यात शेतात काम करणाऱ्या माणसांना साप दिसला. साप साप ओरडत ते काठी घेऊन धावले. कुत्रेही भुंकत आले. साप आणि मांजर भ्याले. या गोंधळाचा फायदा घेऊन 7वं पिल्लू दूर पळालं. आता मात्र त्याची शक्ती संपली. तहान भुकेनं ते कासावीस झालं. आईच्या आठवणीने ते व्याकुळ झालं. एका झाडाखाली ते बसून राहिलं. झाडावर बसलेल्या चिवताईचं त्याच्याकडे लक्ष गेलं. ती त्याच्याजवळ आली. "छोट्या पिल्ला, काय झालं?" चिवताईला पाहून 7व्या पिल्लाला धीर आला. त्याने तिला सारी हकीकत सांगितली. चिवताईला त्याची दया आली. ती म्हणाली, "मी तुझ्या आईला शोधते, पण यापुढे आईचं ऐकायचं, आगाऊपणा करायचा नाही." 7वं पिल्लू म्हणालं, "हो ग हो चिवताई ग." मग चिवताई त्याला एका घरापाशी घेऊन गेली. वर वळचणीला तिचं घरटं होतं. त्यात तिचं पिल्लं होती. 7व्या पिल्लाला वर कसं न्यायचं तिला प्रश्न पडला. बाजूला एक टोपली पडली होती. तिनं हळूच चोचीनं टोपली उचलली आणि पिल्लाला त्या टोपलीखाली बसवलं. तिने थोडे दाणे आणून 7व्या पिल्लाला भरवले. चोचीतून पाणी आणून पाजलं. आता संध्याकाळ झाली होती. चिवताई 7व्या पिल्लाला म्हणाली, "आता तू झोप. मी आणि माझ्या मैत्रिणी सकाळी तुझ्या आईला शोधून काढतो." सकाळी चिवताई आणि तिच्या मैत्रिणी सगळीकडे उडाल्या. 7 पिल्लांची आई, "कोंबडीताई, कोंबडीताई, एक पिल्लू हरवलं, ते आम्हाला सापडलं." शेतात पलीकडे एका घरापाशी कोंबडीताई आणि तिची 6 पिल्लं बसली होती. सारेजण पिल्लाला शोधून दमले होते. कोंबडीताईचे डोळे रडून रडून सुजले होते. तिने चिमण्यांचं बोलणं ऐकलं. त्यांना हाक मारली, "मीच 7 पिल्लांची आई." मग चिमण्या तिला घेऊन शेतातल्या घरापाशी आल्या. चिवताई वाट पाहतच होती.
तिने टोपली उघडताच 7वं पिल्लू धावत आईला बिलगलं. आई, यापुढे मी शहाण्यासारखा वागेन, दूर दूर पळणार नाही. कोंबडीताई सगळ्या चिमण्यांचे आभार मानले आणि पिल्लाला घेऊन ती घरी परतली.